तर वेलकम बॅक मित्रांनो. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण उतरलो होतो राईन फॉल्सच्या स्टेशनला. तिकडून आपण घेतले लिफ्ट आणि त्या लिफ्टने आपण परत चाललोय दुसऱ्या लिफ्टकडे. आणि नंतर आहे तिसरी लिफ्ट, पण तिसरी लिफ्ट आपलं क्लोज असल्या कारणाने मग आपण चालत जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता, आपण चालत जात आहोत. आणि हा समोर राईन फॉल्स, एकदम सुंदर नजारा आणि सुंदर वातावरण. थोडी थंडी आहे समरमध्ये पण इथे. आणि हा एक म्हणजे थक्क करणारा अनुभव, जेव्हा तुम्ही राईन फॉल्स फर्स्ट नजरेने पूर्ण पाहता. आणि इथे तुम्ही बघू शकता की स्टॉल्स पण आहेत वेगवेगळे, तर हँगआउट करू शकता. मस्त प्लेस आहे. खूप लोक आलेली आहेत आणि खूप लोक धमाल करत आहेत, कारण वातावरण तसं आहे. तर फॉल्सच्या जवळ जाऊन आम्ही लगेच डिसिजन घेतला की आपण हा फॉल्स जवळून बघूया. आणि त्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे, म्हणजे बोटीने तुम्ही जाऊ शकता राईन फॉल्सच्या जवळ. तर आता आम्ही विचार केला की त्या बोटीमध्ये बसून आपण एक्सप्लोअर करूया. तर आता आपण निघालोय तिकीट काउंटरच्या दिशेने. तर इथे वॉकची मजा घेताना श्रद्धाला पण खूप आवडलं. शी इज लाइकिंग द वॉक. आणि ती बोलते की आपण असंच चालत राहूया आज पूर्ण दिवसभर. पण काही टाइम लिमिट असल्या कारणाने आपल्याला इथून म्हणजे एक्सप्लोअर करून लवकरात लवकर निघायचं आहे. तर असे इथे मल्टिपल स्टॉल्स आहेत आणि खूप लोक हँगआउट करायला येतात, म्हणजे फुल विथ द फॅमिली. तर खूप छान वाटलं ह्या प्लेसला. एकंदरीत जो पहिलाच अनुभव होता तो जबरदस्त होता. आता आपल्याला तिकीट काउंटर मिळालं आहे. तर हे तिकीट काउंटर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या तिकीट्स आहेत वेगवेगळ्या बोटींच्या. आणि इथे मेन म्हणजे तुमचा स्विस पास चालत नाही, तर तुम्हाला वेगळी तिकीट घ्यावी लागते. तर ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो पुढे कसं असेल. आता तिकीट आपण घेतले आहे. इथे आपल्याला तिकीट पडले पर पर्सन 10 CHF. आणि आपण 20 मिनिटं पाण्यात राहणार आहोत. आय गेस 30 मिनिटं होतं, 30 मिनिटं आपण पाण्यात राहणार आहोत. तर लेट्स सी. पहिलं ते लोक बाहेर फिरवतील पूर्ण पाण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर जी लास्ट मुवमेंट असते तेव्हा ते लोक राईन फॉल्सच्या जवळ घेऊन जातात. कंटिन्युअस तुम्हाला जवळ ठेवत नाहीत राईन फॉल्सच्या. तर चला मग एक्सप्लोअर करूया ही एक नवीन जर्नी. आता इथे हा एक सुंदर ब्रिज आहे. तो ब्रिज क्रॉस करून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तिकडे टर्मिनल आहे, म्हणजे फॉर द बोट्स. हे बघू शकता, ह्या सगळ्या बोटी इथे उभ्या आहेत. आणि इथे खूप सुंदर फोटो येतात. काही फोटो आम्ही खूप सुंदर क्लिक केले, ते तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवर बघायला भेटतीलच. आपलं इंस्टाग्राम ID आहे ROAM with DS. ओके, सो रोम विथ DS या इंस्टाग्रामवर तुम्हाला आपले जे फोटोज आहेत स्वित्झर्लंडचे बघायला भेटतीलच. तर हे आता आम्ही डिपार्ट करत आहोत टुवर्ड्स द टर्मिनल. तर ही अशी काहीशी बोट असते. तर आपण आता वेटिंगवर आहोत. तर ही एक बोट एम्प्टी झाली, तर ही अशा प्रकारची बोट आहे. तर ॲक्च्युली इथे मला वाटलं मी पुढे बसलोय, पण बेसिकली आम्ही मागे बसलो होतो. तर हा एक सुंदर अनुभव. तेव्हा थोडी डिसअपॉइंटमेंट झाली होती की फर्स्ट येऊन पण आपण मागे बसलोय, पण नंतर कळलं की इथे फर्स्ट आणि लास्ट असं काही नसतं. तुम्ही कुठेही बसू शकता, कारण बोट ते लोक पूर्ण फिरवत असतात. तर हे एक धमाल जागा होती. ऍक्च्युली मागे बसल्यामुळे एक बेस्ट झालं की मला बोटीचा पूर्ण व्ह्यू घेता आला, म्हणजे जे आपलं गोप्रो आहे त्याच्याने. तर तुम्ही तो बघालाच, वाईड अँगल व्ह्यू किती सुंदर आलाय तो. तर चला, इथे आम्ही वेट करतोय बोट स्टार्ट होण्याची आणि ॲडव्हेंचर स्टार्ट करण्याची. आणि जो आपला मार्ग आहे टुवर्ड्स राईन फॉल्सच्या दिशेने जाण्याची. तर हे तुम्ही बघू शकता, इथे बोट स्टार्ट झाले. ही सेकंड बोट आहे. अशा मल्टिपल कलर्सच्या बोट आहेत. ही 15 मिनिटवाली आहे, आपली 30 मिनिट्सवाली आहे. तर आता हे आपण राईन फॉल्सच्या थोडं लांब चाललोय, म्हणजे जो टाइम आहे आपला 30 मिनिट्स टाइम आहे. तर 30 मिनिट्स तुम्ही त्या राईन फॉल्सच्या जवळ तुम्हाला नाही ठेवत. आधी ते लोक पूर्ण एक्सप्लोअर करून आणतात.
तर मित्रांनो, खूप रिफ्रेश वाटलं या पूर्ण वातावरणात. आणि जो आपला 16 तासाचा स्ट्रेस होता म्हणजे ट्रॅव्हलचा, मुंबई ते स्वित्झर्लंडचा, तो इथे पूर्णपणे निघून गेलेला आहे. कारण आपण डायरेक्ट हॉटेलला न जाता ह्या प्लेसला आलो होतो आणि आता ह्यानंतर आपण आपल्या हॉटेलला जात आहोत. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. युरोप सिरीजची पुढची व्हिडिओ लवकरच येत आहे. तर चला मग, थँक्स फॉर वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ. धन्यवाद.